त्या बातमीत फक्त शासनानं 2 लाखापर्यंतच कर्जमाफी अशी घोषित केली, पण त्या 2 लाखात काहीच होत नाही. चालू खातेदार असो, थकीत असो आणि रिन्यूवर बी केलेला असो, त्याला प्रत्येकी त्याचं जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज माफच केलं पाहिजे. मागील 6 महिन्याखाली आमचा ओला दुष्काळ असं जाहीर सरकारनं केलं होतं, त्याच्यासुद्धा आम्ही बातमी लावली ते आमचं सगळं कर्ज माफ व्हावं, पण शासनानं दखल घेतली नाही. आमचं कुठलंही कर्ज माफ झालेलं नाही. फक्त ही बँका जगविण्याचं काम शासनानं केलंय. एवढंच मी सांगतो, फक्त शासनानं एवढं विनंती करावी, आमचं सरसंकट प्रत्येकाचं कर्ज माफच झालं पाहिजे. तसेच पुन्हा काही खाजगी बँकाकडे लोकांनी ट्रॅक्टरला कर्ज घेतलेलं आहे, त्याचा तर काही विचार केलेलाच नाही. अतिशर्तीचा कर्ज आपल्या बँकेकडे गेला, महाराष्ट्र बँकेकडे, तर वाहनाला कर्ज कुणाला देत नाही ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं शेतकऱ्याला. तर म्हणून आम्ही शासनाला एवढी विनंती आहे, शासनानं प्रत्येकाचा 7-12 कोराच केला पाहिजे. औंदा जूनला सुद्धा कर्ज काढलेलं असलं तरी ती कोरा झाला पाहिजे. थकीतवाला असो अगर रिन्यूवर असो, त्याचं कर्ज माफ केलं तरच आम्ही शांत बसू, नाहीतर आम्ही जागोजाग रस्ते बंद करू, ही आम्ही विनंती शासनाला देतो. कर्जमाफी जी आज केली शासनानं, ज्यावेळेस कालच्या पावसाकाळ जितका अत्यंत मोठा पावसाकाळ झाला, शेतं वाहून गेली, उत्पन्न कोणाचंही काही आलं नाही आणि शासनानं असं सांगितलं होतं की आम्ही सरसंकट कर्जमाफी करू, पण शासनानं सरसंकट कर्जमाफी न करता फक्त 2 लाख रुपये कर्जमाफी केली आणि 2 लाख कर्जमाफी केली ही फसवी कर्जमाफी आहे. ह्याच्या अगोदरच्या जर शासनानं विचार केला तर सरसंकट बिगर नियम अटीची कर्जमाफी दिली आणि ह्या शासनानं मात्र शेतकऱ्याला जाणून बुजून फसवणूक केली. आणि जर आता ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली, त्या 2 लाख रुपये कर्जमाफीत फक्त व्याजाची आणि बँकाच्या भरत्या आहेत. त्या पूर्ण जी काय आहे ती बँकेचं पोट भरायचं काम केलंय. शेतकऱ्याच्या पदरात काही माफ पडत नाही. शासनानं ही पूर्ण शेतकऱ्याला म्हणजे गुलदस्त म्हणजे इतक्या बेकार अवस्थेमध्ये सोडलेलं आहे की फक्त आम्ही शेतकऱ्याचे काय वारी म्हणून बोलले आणि आज शेतकऱ्याला यांनी वारीवर सोडून दिलंय. आणि ही कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी आहे. तर शासनानं माझं असं मत आहे की सरसंकट कर्जमाफी करावी आणि अटी शर्ती न लावता 3 लाखापासूनचे सरसंकट कर्जमाफी, कुठला चालू बाकीदार असो थक बाकीदार असो, सगळ्याला सरसंकट 3 लाखांमध्ये द्यावं. त्यावेळेस खरं शेतकऱ्याने कर्जमाफी केली, शासनानं कर्जमाफी केली असं मी समजतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.